बुवा बुवा या ना शुद्धीवर तुम्ही आता मला बोलायचंय तुमच्याशी तुमच्या कुशीत चिरून रडायचंय मला मी चुकले का असं विचारायचंय बुवा तुमच्या जीवावर उठणाऱ्याला शोधता शोधता मी माझ्याच घरावर कुऱ्हाड मारली का काय असं वाटतंय मला तुमची ही अवस्था आहे ना ती विक्रांत सरांनी केली असं वाटलं होतं मला आणि इंद्रजित सरांना म्हणून पुराव्यानिशी ते सिद्ध करायचं होतं आम्हाला पण सगळी चक्र आमच्या विरोधात कशी फिरली ना ते कळलंच नाही आम्ही विक्रांत सरांवर जे काही आरोप केले ते सगळे खोटे आहेत असं सिद्ध केलं विक्रांत सरांनी मी आणि इंद्रजित सर सगळ्यांच्या नजरेत खोटे ठरलो आमच्यामुळे विक्रांत सर आणि उर्मिला ताई घर सोडून सुद्धा गेली मी चुकले का बाबा बोला ना बुवा मी चुकले का हो आता माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही असं वाटतंय मला हरत नाही मला मुलगी मानायची तुला मुलगी म्हणलं होतं मी तू तर मुलगी म्हणण्याच्या लायकीचीच नाहीयेस सुद्धा नको नको ते बोलला आज तुम्ही नजरेतनं उतरलात पण बाबांचा सुद्धा विश्वास गमवून बसले आणि आता तो विश्वास जर मला परत मिळवायचा असेल ना तर बुवा तुम्हाला उठावं लागेल तुम्हाला शुद्धीवर यावं लागेल आणि सगळ्यांना खरं काय ते सांगावं लागेल बुवा आणि हे जे काही घडलंय ना त्याच्या मागचं सत्य फक्त तुम्हाला माहिती बुवा उठा ना मला गरज आहे तुमची तुम्ही तुमच्या राणीसाठी एवढं सुद्धा नाही करणार का बुवा हे जे काही घडलंय ना ते कोणी घडवून आणलंय कशासाठी घडवून आणलंय हे फक्त तुम्हाला माहितीये बुवा त्यासाठी तुम्हाला उठावं लागेल बुवा तुम्ही ऐकताय का माझं बुवा तुम्हाला उठावं लागेल माझ्यासाठी मला गरज आहे बुवा तुमची खूप एकटं वाटतंय मला बुवा तुम्ही तरी मला असं वाऱ्यावर सोडून नका बुवा उठा ना बुवा बोला माझ्याशी बुवा ऐकताय का बुवा बोला ना माझ्याशी बुवा बुवा उठा बुवा बोला बरं बुवा माझं घर माझा संसार सगळंच पडायला लागले बुवा तुम्हाला नेहमी असं वाटायचं ना की तुमच्या लेकीचं भलं व्हावं तिला तिला कधीच कुठलीच कमी पडायला नको तिला आनंदानं राहावं बुवा हे सगळं झाल्यावरती मी कसं आनंदाने राहिले आता तर मी आबासाहेबांच्या पण मनात नोंद करले मला त्यांच्या मनात परत जागा करायची आहे बुवा त्यांचा गमावलेला विश्वास मला परत मिळवायचा आहे त्यांचा माझ्याबद्दल जो काही गैरसमज झालाय ना तुम्हाला दूर करायचा आहे बुवा आणि त्यासाठी मला तुमची साथ लागणार आहे बुवा तुम्ही ऐकताय का तुम्ही उठा ना तुम्ही माझ्यासाठी उठा माझ्या संसारासाठी इंद्रजित सर आणि माझ्या नात्यासाठी उठा बुवा 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 मला गरज आहे तुमची मला गरज आहे तुमची बुवा 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 माझं बोलणं पोहोचतंय का तुमच्यापर्यंत बुवा तुम्हाला ऐकू येतंय का मी काय बोलतेय बुवा माझा आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत बुवा तुम्हाला वाईट वाटतंय का माझ्यासाठी बुवा बुवा उठा ना मी काय बोलते तुम्ही ऐकताय का बुवा बुवा हे बघा मी जर आबासाहेबांच्या नजरेला नजर नाही मिळू शकले तर चालणार आहे का तुम्हाला बुवा नाही ना बुवा जर हे घरातले की बाहेरची जगी दुनिया जर त्यांनी मला नावं ठेवलं तर तुम्हाला चालणार आहे का बुवा बुवा माझ्या आयुष्याची सगळी पिस्त आता तुमच्यावर आहे हे बघा बुवा 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 तुम्ही जर शुद्धीवर आलात ना तर हे जे काय घडले तुमच्या बरोबर जे काय घडलंय ना बुवा ते तुम्ही सगळ्यांना सांगाल आबासाहेब मालती मॅडम रत्नाई अजित दादा यांना जो काही गैरसमज झाला ना माझ्याबद्दल तो दूर होईल बुवा बुवा सगळं ठीक होईल बुवा सगळं ठीक होणार आहे बुवा फक्त तुम्ही उठा बुवा तुम्ही उठा फक्त बुवा उठा बुवा काय होतंय मॅडम का तुम्ही हे काय करताय तुम्ही मशीन वाजायला लागले म्हणजे त्यांना तुमचं बोलणं ऐकू येतंय
त्या शुद्धीवर येऊ शकतात. बुवा शुद्धीवर या. बघा माझ्यासाठी उठा बुवा. बुवा गरज आहे मला तुमची बुवा. बुवा घरी आई एकटी आहे. तिला गरज आहे तुमची. बुवा तिच्यासाठी तरी उठा. बुवा उठा ना हो. विक्रांत दादा, विक्रांत ऐक ना विक्रांत. बाबा, आज तुम्ही असायला हवे होता. तुम्ही असताना तर दादावर असे आरोप झालेच नसते. दादाचा अपमान झाला नसता आणि आपली फॅमिली कधीच वेगळी झाली नसती. आता याला काय आणि कसं सांगू याच्या वडिलांबद्दल. आई, आज तुला पण बाबांची आठवण येत असेल ना ग. अगं तू इतके दिवस घरातल्या सगळ्यांचं चुकीचं वागणं का सहन करत आलीस? का तू कधी कोणाला बोलली नाहीस? तू जर पहिल्याच वेळी विरोध केला असतास ना तर दादावर ही वेळ आलीच नसती. अगं दादाच्या बाजूने तर तू ठामपणे उभा राहायला पाहिजे होतंस, पण तू काहीच बोलली नाहीस. आबांना, मालती काकींना, इंद्रा दादाला तू कधीच कोणाला जाब विचारला नाही. असं का केलंस आई? सांग ना, का केलंस? विक्रांत दादा आपल्या दोघांचा आधार होता. तो माझ्यावर चिडायचा, रागवायचा, पण आई तो आपल्यासाठीच मेहनत घेत होता ना ग. तू त्याला जाऊन द्यायला नको होतंस आई. खरंच तू त्याला जाऊन द्यायला नको होतंस. बाबा, आज खरंच तुम्ही नसल्याची जाणीव झाली. बाबा विना मुलांना आजूबाजूची माणसं किती वाईट वागवतात ना, हे आज कळलं. तुम्ही कुठे गेलात बाबा आणि का गेलात? अहो मी तर आजवर तुम्हाला कधीच बघितलेलं नाहीये. कुठल्याही मुलांवर आई आणि बाप्पा विना जगायची वेळ येऊ नये. बाबा, अहो हे घर सुद्धा आपलंच आहे, पण तरीही दादा म्हणतो तसे आपण खरंच उपरे झालोय. आई तर फक्त आजवर सहनच करत आली, कधीच कोणाला उलट बोलली नाही.